अडचणीतनं निघण्याचा प्रयत्न करतो, त्या अडचणी आपल्या आयुष्यातनं काढण्याचा प्रयत्न करतो, पण जोपर्यंत ती वेळ चांगली येत नाही ना तोपर्यंत त्या अडचणी निघत नाहीत त्या. आणि ज्या वेळेस खरंच वेळ चांगली येते का नाही आपोआप त्या अडचणी निघून जाते त्या. आपोआप जे घडणार आहे ते आपोआप चांगलं असं काय घडतं. फक्त देवावर विश्वास ठेव. शुभ संध्याकाळ बहिणीनो, संध्याकाळचा टायमिंग झालाय. वातावरण एकदम मस्त मध्ये झालं इकडं सगळं वातावरण. झाड काढल्यामुळे सगळं पटांगण दिसतंय. आणि आज मेन माझी जाव लागली स्वयंपाक करायला. वांग्याची भाजी केली, एकीकडे कणिक मळले, इकडे भजे चालू आहेत. नेमकं एवढं सगळं पदार्थ आज करायला लागली. काय विशेष नेमकं काय आहे तिच्याच तोंडनं ऐकूया. एवढं कुणासाठी करायला लागली, नेमकं कारण काय आहे काय नाही. आणि लेकाला घेऊन शिना करायला लागली या. बारक्या लेकाला घेऊन शिना हवा इकडं करायला लागली. हवा इकडं दोघ जण आहे ती महाग. काय ग नेमकं आज कारण काय? कारण वय नमस्कार मित्रांनो. आज कारण सांगायचं झालं तर आज हाय ताईचा गुरुवार. बर ताईचा पण आहे आणि दादूचा पण आहे. आणि कसं आहे माहितीये का, काहीतरी वेगळं उपास आहे म्हणजे माणसाला वाटतेच की काहीतरी चांगलं चुंगलं असावं. दिवसभर पण काय नाही, चहा नुसता घेतलाय. त्यामुळं मी म्हणलं वांग्याची भाजी मस्त पैकी, भात चपातीला कणिक मळली आणि भजी सोडायला चालू आहे बघा. आणि आमच्या दोघांचाच कारभार आहे इकडे. बघा अंकू आज अंकू काय करायला लागलाय. अंकू येतंय का बनवाय? अंकुरला म्हणलं तेल पोळल करू नको तू, आणटी लिकटीला करू दे. तर कुठं आहे तू या? तिला म्हणतो तुला मदत करू लागतो. मदत करू लागते की लेकरू पुरी पशी काय लेक सुद्धा मदत करू शकते माहितीये का. पुरीच करते असं काय नाही. असं कुठं लिहिलं गेली की सुख लावते त्या. लेक पण सुख लावते, लेक पण तेवढीच लेक पण तेवढं, दोन्ही पण आपल्याला बरोबर आहे. तिनं भात ही केलाय. आता फक्त बघा चपात्या तेवढं राहिले तर नाही तर समजा काय तिने घेतलंय करून. आता तुम्ही माणसाला जाव सगळं करायला लागली, तू जावाच्या जीवावर आयतं लागली बसून खाय. तर मी आपण बाहेरचं ही सगळं बघितलं. वैरण काढी जित्राबाला म्हशीला गावात आणलं जाऊन शिना. त्या इकडं हवा इथं पडलंय, म्हशीला गावात टाकलंय. मैत झाली यायला, त्यामुळं तिला जरा हिरवं काढी टाकावं लागतं की येळायला बघावं लागतं या. काय इकडं इथं टाकले लागली खायला आपली. इकडं रेडी पण आता जरा सुधारली या. शेरडा कशी वड खाते ती या. पाऊस तर पड नाही, पाऊस पडल म्हणते आपण. काय पाऊस पडायचं काय नाव घेणार. रानं तर समधी खाली तयार करून ठेवले ती या, पण काय कुठलंच काम मार्गी लाग नाही. पाऊसच पडा नाही तर कसं करायचं काय सांगा. कुठलं हालचाल करता येईना काय नाही. जित्राबाला कुठं काय वैरण काढी मिळणार. इकात आणायचं म्हणलं तर वैरण मिळणार नाहीच. कुठं पाणी असलं तर मिळणार आहे, पाणी नसल्यावर कुठं वैरण तर मिळायचे सांगा. मग ही कुणाच्या बागेत ही गावात असलेलं जायचं आणायचं असं वजीच्या वजी आणि टाकायचं मग म्हशीला. मग म्हशीचं 2-3 टायमिंगला टाकलं की बघताय आपलं. बाकीची जी गुरं आहे ती खाली आपल्या रानात बांधायचं. काय करायचं नाही इलाजीच्या गोष्टीला काय करतात सांगा. काहीतरी केलं पाहिजे की. शेरडा करडा आहे ती, जित्राबा आहे ती. जित्राबाला लागतंय, शेरडा शिनला काय एवढं लागत नाही पण जित्राबाला लय लागतंय. आणि मेन जेव्हा जित्राबा याय होती ती तेव्हा तर लय लागतंय. पोट खुस भरून शिना असलं का नाही मग काय वाटत नाही. त्यांची खुस भरलेली असावी कायम. इकडं झाडं ही काढलेली ती जुतीच्या रानातली, ही पण आता जिशिपी लावायचं आहे म्हणते ती. उद्या परवा दिवशी पाक काढून बघलेला टाकायचं. झाडं काढल्यापासून जरा इकडं विस बाका असं वाटायला लागले. पण इकडं आहे ती झाडं. ह्या इकडं पिकअप खाली झाड आहे. तर बहिणीनं आपलं पिकअप पण नाही काय करायचं आहे आता, त्याचं नीटनेटकं करून टाकायचं आहे म्हणलं. काय तर बघा कुठपर्यंत असं ठेवायचं आहे का नाही. दारात असं ठेवून सगळी म्हणते ती. काय तर बघा म्हणते ती, त्याचं पण बघायचं आहे. पटांगण ही दारात मस्त मुलकाच आहे. वारं जर इतकं सुटलंय म्हणता या गोट्या जावा ही पालं असं उडून शिला पत्र्यावरनं मागं गेलंय. पालं इतकं वारं सुटलं होतं काल. आज जरा वारं कमी आहे. आज सकाळ धरणं नुसतं आबाळ येतं या, पण पाऊस पडायचं काय नाव घेणार. नुसतं त्या आबाळाकडे बघायचं आहे. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, पण पडायचं काय नाव घेणार. कोंबडं पापाकडं आणलेलं आता सोडलं तर त्यांना ध्यान ठेवावं लागतं. हवा ह्या इकडं आहे, ह्या इकडं असं आहे तर सारखं ध्यान ठेवावं लागतंय. नाहीतर काय होतंय बांधाच्या वर जात येतं आणि गेलं की तसंच जात येतं. मग त्यांना सारखं असं हाणावं लागतंय. जरा उकडऱ्यावर किडा मुंगी असते खात्यात, काय तर होईल म्हणून करायचं आहे असं. काय तर बघा तिसरंच होतं. काही बारका येतं कोंबडं, मोठच्या मोठं कोंबडा येतं. 7 कोंबडा येतं बघा. बाहेरचं जरी मी बघितलं तर जुती समजा घरातलं करते या.
पाणी ही भरलं. मी गवताला गेलती तर तिने मी असतं समजा बॅलर भरलं घरातलं पाणी, फ्रीजमध्ये बाटल्या भरून ठेवल्या. पाणी पिऊ वाटत नाही म्हणते ती, फ्रीजमधलं जरा पाणी गार लागले तेवढं पिऊ वाटतंय, चांगलं वाटतंय. लय फ्रीजचं पण पाणी चांगलं नाही म्हणलं पित जाऊ नका. पोरांना आणि तिला फ्रीजचं पाणी लय आवडतंय. बाटल्या भरून ठेवली ती आजीनं. दमली मी पण. झाला नाही अजून काय स्वयंपाक तिचा झाला नाही. 10चा टायमिंग आता तासाभरात होतोय. 5 वाजल्या तरी कडूस पडत नाही. पाक 6 वाजता कडूस पडते. 6 साडेसहा 7 वाजता म्हणलं तरी जमल. चांगलं थंडीच्या दिवसात लगेच अंधार होतो लगेच पण असं उजेडच राहतो. वडसावित्रीच्या पुनवीला काय पाहिजे? काय पाहिजे आता? साडी तेवढी पाहिजे. सगळं केलंय या गावानं माझ्या, सगळं केलं बघा. जीव पण आमचा दोघींचा एकमेकीवर तसाच आहे. आणि मला सोडून विशेषतः बरं ती काय करत नाही त्या. आता तुम्ही म्हणताय मी करते ती आयतं करे, तसं काय नाही बरं का. बाहेरचं जेवढं त्यांनी तिथं तेवढं केलं. मग मी म्हणलं बसून मी आपलं स्वयंपाक करते. आणि गुरुवार आहे म्हणल्यावर भूक पण लागते. लवकर केलं म्हणजे कसं सगळीच आपलं जेवण करून उरकून बसते. गुरुवार आहे तर त्यामुळे लवकरात लवकर केलं म्हणजे होऊन जातं या. जावायची इच्छा आहे एखादी साडी फिडी जाव आणती काय असं वाटतं या. पण अजून तर काय नाही, कारण की साडीपेक्षा अनमोल तिला एकदम मस्त दिलंय, गिफ्ट दिलंय का नाही बाया? दिलंय. आणि ती गिफ्ट एवढं महाग आहे बहिणीनं, लय महाग आहे. तुम्हाला पुरुषदीनं दाखवल पण ती एका दिवशी आणि सांगल पण. आता काय टायमिंग नाही तिला सांगायला, कारण की भजे करायला चालू आहे तर दोघांचं खाय पण चालू आहे. त्यातलं काय त्यांना पुरुषद मिळत नाही. भजे खुसखुशीत झालं पाहिजे तर बघा. तसं वडाक भजे अजिबात नका, वडाक करू नका. लेखाला पण शिकवून काढतीया, जरी घरी असलं नसलं तरी नडून ये सगळे. मीठ पीठ आहे का? बासुंदी, श्रीखंड, आता तेवढंच राहिलंय. आंबरूस करा तेवढं आता. करू थांबा, टायमिंग आहे अजून. वडसावित्रीची पौर्णिमे दिवशी करायचं. सणवार पाहिजे, सणवार पाहिजे त्यांना. सणवार इथं बघा सरकीचं पोत इथं आहे. ही पोत तर मुलकाचं महाग आहे. अशी पोती आणावं लागते ती. किती 1900 रुपयाला पोत आहे ती. की एक 7-8 दिवसच जात या. 7 ते 8 दिवसच सगळ्या चित्रबाला जरशांना मसरासने. एक म्हैस अजून खाली बांधली या. ती याय झाली म्हणून शिला इथं ठेवतो या. ऊन पडतं या, उन्हात नका म्हटलं बांधायला खाली. ऊस असं टाकलं म्हणजे उत या. आणि सारखं खाली जायला यायला पण होत नाही. दुसरी चित्राप सडी येते त्यामुळं काय वाटत नाही. भरलेली चित्राप खाली म्हणले की मला पण जरा भ्या वाटतं या. आणि चित्राबा अशी सवयची आहे ती बघा, सांगते तुम्हाला. लांब जरा असलं तर वरडणार. नुसतं माझा आवाज जरी ऐकला ना चित्राबानी, तिथनं हांबरडं फडते ती, लगे वरडाय चालू करते ती. त्यांना पण माहित आहे त्यांची मालकीन त्यांना कशी सांभाळते या, त्यामुळे ती वरडते ती. म्हणते ती किंवा झाडावरचं पाखरू खाली येतं जीव लावल्यानंतर. तसा जीव लावला ना चांगलाच लावायचा. बहिणीनं मला एक म्हणायचं, आयुष्यात अडचणी भरपूर येते त्या. सुख दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतंय. ह्या धर्तरीवर सुखी असं कुणीही नाही. मग त्याच्यापाशी पैसा अडका जमीन जुमला कुणापाशी कितीही असू द्या, प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय अडचणी राहते. त्याच सुखी कोण आहे? देवानं देणाऱ्याला पण भरपूर दिलंय, देतोयच देव, कुणाला देत नाही असं नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय अडचणी असते आणि त्यातनं आपण त्या अडचणीतनं निघण्याचा प्रयत्न करतो, त्या अडचणी आपल्या आयुष्यातनं काढण्याचा प्रयत्न करतो. पण जेवपर्यंत ती वेळ चांगली येत नाही ना तोपर्यंत त्या अडचणी निघत नाहीत त्या. आणि ज्या वेळेस खरंच वेळ चांगली येते का नाही, आपोआप त्या अडचणी निघून जाते. त्या आपोआप जे घडणार आहे ते आपोआप चांगलं असं काय घडतं. फक्त देवावर विश्वास ठेवत राहायचा, आपलं मन धुतल्या गंगेवानी निर्मळ ठेवायचं. पुढचं आपलं भगवंत काय असेल ती बघ.